सर्वांचं संदीप सर्स अकॅडमी मध्ये स्वागत आहे बेटा। तर मित्रांनो, आपल्या डिप्लोमा मॅथमॅटिक्स मध्ये M2 मॅथमॅटिक्स मध्ये फर्स्ट चॅप्टर आहे फंक्शन। आपला फर्स्ट चॅप्टर इज फंक्शन। फर्स्ट चॅप्टर कोणतं आहे आपला? फंक्शन। तर फंक्शन म्हणजे काय, मग कशाला म्हणायचं फंक्शन? फंक्शन काय असतात आपण डेफिनेशन बघणार आहोत बेटा फंक्शनची। फंक्शन म्हणजे काय, कशाला म्हणायचं फंक्शन? तर बेटा काय करूया विद्यार्थी मित्रांनो, आपण एक दैनंदिन जीवनातले एक्झाम्पल घेऊयात आणि दैनंदिन जीवनातल्या एक्झाम्पल वरून आपण या फंक्शनची डेफिनेशन लक्षात घेऊयात बेटा। फंक्शनची डेफिनेशन आपण एक दैनंदिन जीवनातील एक एक्झाम्पल घेऊ आणि त्याच्यावरून त्याची डेफिनेशन आपण शिकूयात। तर बेटा इकडे लक्ष द्या सर्वांनी, इकडे बघा, इकडं तुम्हा सर्वांना पिठाची गिरणी माहिती आहे, तुम्हा सर्वांना पिठाची गिरणी माहितीच असेल। ओके, तिकडे लक्ष द्या। आता पिठाच्या गिरणीचं आणि फंक्शनचं काय संबंध आहे सर, हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल। पिठाची गिरणी आणि आमच्या सिलेबस मधला फंक्शन चॅप्टर या दोघांचा काय संबंध आहे, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल मित्रांनो। तिकडे लक्ष द्या बेटा। आता आपण बघूया काय संबंध आहे नेमका। समजा सर्वांना पिठाची गिरणी माहिती आहे। आता आपण काय केलं, सेट ए घेतला, एक सेट ए, त्यामध्ये घेतले ज्वारी, गहू, डाळ। सेट ए मध्ये एलिमेंट कोणते कोणते घेतले? ज्वारी, गहू, डाळ। आणि सेट बी मध्ये काय केलं आपण, त्यांचे पीठ घेतले, गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, डाळीचे पीठ। मग सर हा फंक्शन आणि पिठाच्या गिरणीचा नेमका काय संबंध आहे, आम्हाला लक्षात नाही येते सर। आमच्या सिलेबसचा फंक्शन आणि पिठाच्या गिरणी याचा काय संबंध आहे? तर बेटा इकडे लक्ष द्या। आता आपण काय केलं, गहू टाकले। तुम्हाला पिठाची गिरणी माहिती आहे, पिठाची गिरणी माहिती आहे। ह्या पिठाच्या गिरणीमध्ये पिठाची गिरणी आहे, त्या पिठाची गिरणीवरती एक नरसाळा असतं, हो ना। आपण काय केलं, त्या वरीचे नरसाळा करतीचा नरसाळा आहे, त्याच्यामध्ये काय केलं मित्रांनो, आपण ज्वारी टाकली। त्याच्यामध्ये ज्वारी टाकली तर गव्हाचे पीठ येईल का? नाही। ज्वारी टाकले तर ज्वारीचं पीठ भेटेल सर, गहू टाकले तर गव्हाचे पीठ भेटेल, आणि डाळ टाकली तर डाळीचे पीठ भेटेल। म्हणजे काय होतं बेटा इथं, यावरून काय लक्षात येते, यावरून काय लक्षात येतं की ए मधले जेवढे काही एलिमेंट आहेत सर, ह्या सेट ए मधले जेवढे काही एलिमेंट्स आहेत त्या प्रत्येक एलिमेंटचं बी मधल्या एकाच एलिमेंट सोबत रिलेशन आहे, बी मधल्या एकाच एलिमेंट सोबत रिलेशन आहे। मग याच्यावरून आपल्याला अशी डेफिनेशन सांगता येईल का, याच्यावरून आपल्याला अशी डेफिनेशन सांगता येईल का, कन्सिडर टू नॉन एम्प्टी सेट ए अँड बी, कन्सिडर टू नॉन एम्प्टी सेट ए अँड बी, then relation from A to B, relation from A to B is said to be function, is said to be function if each and every element in set A, each and every element in set A has one and only one relation with the element in set B, with the element in set B। तर फंक्शन म्हणजे काय सर, ते बघा बेटा, सेट ए जो आहे, हा सेट ए जो आहे त्या ए मधल्या प्रत्येक एलिमेंटला बी मधल्या एकाच एलिमेंट सोबत रिलेशन आहे, बी मधल्या एकाच एलिमेंट सोबत रिलेशन आहे, त्यालाच काय म्हणायचं बेटा, फंक्शन। त्यालाच काय म्हणायचं, फंक्शन। बघा आता काय केलं तुम्ही, गिरणीत गहू टाकले, गव्हाचं पीठ भेटलं, ज्वारी टाकले, ज्वारीचं पीठ भेटलं, डाळ टाकली, डाळीचं पीठ भेटलं। म्हणजे या ए मधल्या प्रत्येक एलिमेंटचं बी मधल्या एकाच एलिमेंट सोबत रिलेशन आहे, एकाच एलिमेंट सोबत रिलेशन आहे, एकाच सोबत असोसिएट होतो, तो एका सोबतच असोसिएट होतो, त्याला काय म्हणायचं, फंक्शन। त्याला काय म्हणायचं बेटा, फंक्शन। चला मग आपण पाहूयात फंक्शनची डेफिनेशन। इकडे लक्ष द्या। आता फंक्शनची आपण डेफिनेशन बघूयात, फंक्शन कशाला म्हणायचं। फंक्शनची डेफिनेशन बघूयात विद्यार्थी मित्रांनो, आपण लक्ष द्या। कन्सिडर टू नॉन एम्प्टी सेट,
कन्सिडर टू नॉन एम्प्टी सेट. नॉन एम्प्टी म्हणजे कसे रिकामे नाहीये, त्यामध्ये काही ना काही एलिमेंट असतील. कन्सिडर टू नॉन एम्प्टी सेट A and B. Then relation from A to B. Then relation from A to B is said to be function. If each and every element in set A has one and only one relation with the element in set B. तर बेटा बघा फंक्शन म्हणजे काय, फंक्शन कशाला म्हणायचं सर, काय असतात फंक्शन. तर बघ बेटा, कन्सिडर टू नॉन एम्प्टी सेट A and B. Then relation from A to B is said to be function if each and every element in set A has one and only one relation with the element in set B. Function consider two non-empty set A and B. Then relation from A to B is said to be function if each and every element in set AB has exactly one and only one relation with the element in set B. A मधल्या प्रत्येक एलिमेंटचं B मधल्या कुठल्या ना कुठल्या कोणत्या ना कोणत्या एका एलिमेंट सोबत रिलेशन असलं पाहिजे तर आपण त्याला काय म्हणतो, फंक्शन. तर बेटा आपण एक एक्झाम्पल घेऊया. तिकडे लक्ष द्या, इकडे बघा, इकडं नाहीतर अटी दुर्घटना घटी. हे बघ, हा आपण सेट A घेऊ. समजा हा सेट A आहे, त्यामधले एलिमेंट्स घेतले 1 2 3 4. एलिमेंट्स पकडले आपण 1 2 3 4. सेट B घेऊया. सेट B, हा सेट B घेतला बेटा, त्यामध्ये 1 4 9 16. 1 4 9 16. एक सेट A घेतला, त्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 4. आणि सेट B घेतला, त्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1 4 9 16. आता इकडे लक्ष द्या बेटा, 1 चं रिलेशन 1 सोबत आहे, 2 चं रिलेशन 4 सोबत आहे, 3 चं रिलेशन 9 सोबत आहे, 4 चं 16 सोबत आहे. 4 चं रिलेशन 16 सोबत आहे. मग हे रिलेशन आहे का? हे रिलेशन आहे का बेटा? आहे. यस सर, हे रिलेशन आहे. का बर? बघ बेटा, डेफिनेशन काय सांगते आपल्याला फंक्शनची, each and every element in set A has exactly one and only one relation with the element in set B. A मधल्या प्रत्येक एलिमेंटचं B मधल्या कुठल्या ना कुठल्या एका एलिमेंट सोबत रिलेशन असलं पाहिजे तरच मी काय म्हणू शकतो, त्याला फंक्शन आहे सर. ते फंक्शन आहे. बघा आता, एक च इथं एक सोबत एकाच एलिमेंट सोबत आहे, 2 च सुद्धा एकाच एलिमेंट सोबत आहे, ते म्हणजे 4. 3 च पण एकाच एलिमेंट सोबत आहे 9. 4 च पण एकाच सोबत आहे सर. मग हे फंक्शन आहे ना बेटा, हे फंक्शन आहे. बर, आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊया. इकडे लक्ष दे, इकडे बघ, इकडे लक्ष दे बाळा. सेट A आणि सेट B असे दोन सेट घेतले आपण, 1 2 3 4. आणि यातले एलिमेंट घेतले 1 4 9 16. 1 4 9 16. मग काय केलं, 1 चं 1 सोबत रिलेशन आहे, 2 चं 4 सोबत रिलेशन आहे, 3 चं 9 सोबत रिलेशन आहे. 1 चं 1 सोबत रिलेशन आहे, 2 चं 4 सोबत, 3 चं 9 सोबत रिलेशन आहे. मग हे फंक्शन होईल का बेटा? हे फंक्शन होईल का बेटा? नाही होणार सर, ते फंक्शन
नाही होणार. का बरं नाही सर? हे फंक्शन होणार का बेटा? हे फंक्शन नाही होणार, कारण 4 ला इथं जोडीच नाही भेटली सर. 4 ला इथं जोडीच नाही, 4 ला कोणीच नाही सर. 4 चं रिलेशन आहे का? नाही. मग फंक्शन काय सांगते बेटा आपल्याला की प्रत्येक एलिमेंटचं बी मधल्या कोणत्या ना कोणत्या एका एलिमेंट सोबत रिलेशन असलं पाहिजे. कोणत्या ना कोणत्या एका एलिमेंट सोबत रिलेशन असलं पाहिजे, तरच काय होतं बेटा? ते फंक्शन होतं. पण इथं काय होईल? ह्या 4 ला जोडीच नाही. 4 ला बी मध्ये, सेट बी मध्ये जोडीच नाही भेटली सर. अजून त्याला कोणीच नाही भेटलं. मग हे सेट होणार का? नाही होणार सेट. ते मग सेट कधी होईल सर? जर हा 16 सोबत रिलेशन ठेवत असेल तरच ते फंक्शन होईल. म्हणजे each and every element in set A has one and only one relation with the element in set B. B मधल्या कुठल्या ना कुठल्या एका एलिमेंट सोबत रिलेशन असलं पाहिजे A मधल्या प्रत्येक एलिमेंटचं, तरच ते फंक्शन होतं. आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊया. 1 4 सेट ए घेतला बेटा. त्याच्यामध्ये 1 2 3 असे 3 एलिमेंट घेतले. इकडे 1 4 9 हे 3 एलिमेंट घेतले. आता हे फंक्शन आहे का? तू सांगायचं बेटा. इकडे लक्ष दे, तू सांगायचंय. हे फंक्शन होईल का? हे एक्झाम्पल बेटा फंक्शन होईल का? हे फंक्शन होईल का? होणार सर. यस, हे फंक्शन आहे सर. यस, हे फंक्शन आहे सर. का बरं सर? ए मधल्या प्रत्येक एलिमेंटला बी मधल्या एका एलिमेंट सोबत रिलेशन ठेवलेलं आहे सर. ए मधल्या प्रत्येक एलिमेंटनं बी मधल्या कोणत्या ना कोणत्या एकाच एलिमेंट सोबत रिलेशन ठेवलेले आहे. एकाच एलिमेंट सोबत रिलेशन ठेवलेले आहे सर. हे फंक्शन आहे का बेटा? यस. ईच अँड एव्हरी एलिमेंट इन सेट ए हॅज वन अँड ओनली वन रिलेशन विथ द एलिमेंट इन सेट बी. मग सर एक सोबतच आहे, 2 चं 4 सोबत आहे, 3 चं पण 4 सोबत आहे. मग फंक्शन आहे का? आहे बेटा. का? 2 चं 4 सोबत, बी मध्ये एकाच एलिमेंट सोबत आहे. 3 चं 4 सोबत आहे, एकाच एलिमेंट सोबत आहे. म्हणून काय झालं? हे फंक्शन आहे. म्हणून हे फंक्शन आहे. बर, इकडे लक्ष बेटा. आता मी काय बदल करतो बघ. मी ह्या 3 चं 9 सोबत रिलेशन करतो. ह्या 3 चं 9 सोबत रिलेशन करतो. मग आता हे फंक्शन होईल का बेटा? मी काय केलं? ह्या 3 चं 4 सोबत पण रिलेशन ठेवलं आणि 3 चं 9 पण सोबत रिलेशन ठेवलं. मग हे फंक्शन आहे का? हे फंक्शन आहे का? नाही होणार. हे फंक्शन नाही होणार. फंक्शन नाही. हे फंक्शन नाही सर. का बरं सर? एकाच वर्गात 2 नाहीत ना जमत. एकाच क्लास मधल्या 2 नाहीत जमत, है ना? मग भांडणं होतात. मग ते फंक्शन नाही होणार. दिस इज अ पार्ट अँड जोक. इकडे लक्ष द्या. का बरं सर? ए मधला प्रत्येक एलिमेंट एकाच एलिमेंट सोबत रिलेशन पाहिजे. पण इथं काय करायला आहे? 3 4 सोबत पण रिलेशन ठेवायला आहे आणि 3 9 सोबत पण रिलेशन ठेवायला आहे. 3 4 सोबत पण ठेवायला आहे, 9 सोबत पण रिलेशन ठेवायला आहे. नाही होणार सर फंक्शन. त्याला होण्यासाठी फक्त एकाच एलिमेंट सोबत ठेवावं लागेल. एका क्लास मधली एकच जमते सर. एका क्लास मध्ये एकच जमते. नाहीतर मग माहिती आहे तुला, हे काय होणार? फंक्शन नाही होणार. हे फंक्शन नाही होणार बेटा. का तर सर फंक्शन होण्यासाठी ए मधल्या प्रत्येक एलिमेंटचं बी मधल्या कुठल्या ना कुठल्या एकाच एलिमेंट सोबत रिलेशन ठेवावं लागतं सर. एकाच एलिमेंट सोबत असोसिएट व्हावं लागतं, तरच ते काय होतं बेटा? फंक्शन होतं. बरं, अजून एक एक्झाम्पल घेऊ बेटा आपण. त्या एक्झाम्पलद्वारे बघूया ते फंक्शन आहे का. इकडे लक्ष दे. इकडे बघ बेटा. आता आपण काय केलं? इकडं एक्स वाय झेड हे ए बी सी. ओके. एक्स चं रिलेशन ए सोबत आहे, वाय चं रिलेशन ए सोबत आहे, झेड चं रिलेशन ए सोबत आहे. एक्स चं पण ए सोबत रिलेशन आहे, वाय चं पण ए सोबत रिलेशन आहे आणि झेड चं पण ए सोबत रिलेशन आहे. हे फंक्शन आहे का?
हे फंक्शन आहे का? यस, हे फंक्शन आहे, बरोबर, हे फंक्शन आहे सर. का बरं सर? कारण सेट सॉरी एक मिनिट, आपण सेट हा पी घेऊ आणि हा सेट क्यू घेऊ. सेट पी घेतला हाफ आणि हा सेट क्यू घेतला आपण. तर या सेट मधला एक्स चे रिलेशन ए सोबत आहे, वाय चे रिलेशन ए सोबत आहे, झेड चे रिलेशन सुद्धा एच सोबत आहे सर. मग बेटा म्हणजेच काय झालं की हॅपी सेट मधला प्रत्येक एलिमेंटचं बी मधल्या कोणत्या ना कोणत्या एका एलिमेंट सोबत रिलेशन आहे एका. मग काय झालं, आपल्याला तेच पाहिजे, इथं एकच घेऊन फिरावं लागते. इथं फंक्शन मध्ये ना बेटा तुला एकच घेऊन फिरावं लागतंय, नाहीतर मग रात्री भांडणच आहे. काय, each and every element in set A has one and only one relation with the element in set B. एकाच एलिमेंट सोबत रिलेशन ठेवावं लागतं. या प्रत्येकाचं बरोबर एकाच एलिमेंट सोबत रिलेशन आहे, कुठल्या ना कुठल्या एका एलिमेंट सोबत रिलेशन आहे, ते होणार आहे कधी ना कधी. मग त्यालाच करण्यात असतं फंक्शन. मग सगळ्यांना फंक्शनची कन्सेप्ट समजली. आता चलायचं पुढं, समजली? ओके.